आहे अंगात तिला हा होय. काय करतास तुम्ही? माका इसरलास काय? माका जा होया तमाका मिळूक होया आम्ही घेतलंय माझं मान माका मिळूक होयो. कोण हा अंगात इलेला? काय तर बघूक वया गुलाल घेऊन ये. माधवाक बोलवून आण जा. या घरात माझं मानपान नाही झालो तर मी निघून जाईल नसून. मग या घरात जा होय तर तुमका भोगूक लागतला. माझी आठवण कशी राहिली तुमका? डॅड, खरं सांगू मला खूप वाईट वाटतंय. म्हणजे आपण मम्माला सॉरी म्हटलं पण तरी ती हर्ट आहेच ना. खरंच डॅड, किती काळजी असते ना मम्माला आपली. तुम्हाला आठवतंय मामाच्या बर्थडेला तिला सरप्राईज द्यायचं म्हणून आपण गिफ्ट आणायला गेलो होतो. तुम्ही मला स्कूलमध्ये डायरेक्ट पिकअप केलं होतं. स्कूल बस मधून मी परत आलो नाही म्हणून डायरेक्ट शाळेत आली होती मामा. पण तेही स्वतःचं कॉन्फरन्स सोडून. त्यानंतर ते प्रोजेक्ट तिच्या हातातून गेलंच. डॅड, मम्माला ते प्रोजेक्ट गेल्याचा जितका त्रास झाला नव्हता तितका मी घरी परत नाही आलो ह्याचा त्रास झाला होता. बर्थडे असतानाही खूप रडली होती ती. आणि मला पनिशमेंट सुद्धा दिली होती कारण मी तुला परस्पर शाळेतून घेऊन आलो होतो ना. पण हे सगळं का? व्हाय? कारण ती काळजी करायची आणि मी. हे जे काय आहे ना काळजी करणं त्याला सुद्धा प्रेमच म्हणतात. डॅड, आय रिअली लव्ह हर. शी इज द बेस्ट. एक विचारू? हा, पण खरं खरं सांगायचं. हा, प्रॉमिस. तुम्ही मम्माला खूप घाबरता ना? छे डॅड, तुम्ही प्रॉमिस केलं. मी खोटं बोललो ते कसं कळलं? डॅड, तुमच्या चेहऱ्यावर भीती दिसतेय. हा, सॉरी सॉरी अर्चिस, मी तुझ्या मामाला घाबरतो. त्याचं कारण माहिती का? काय? ती तुझी मामा नंतर आहे आणि माझी बायको आधी आहे. आणि बायकोला न घाबरणारा पुरुष जगात कुठेही शोधून सापडणार नाही. पण तुझ्या मामाला घाबरण्याचं आणखीन एक वेगळं कारण आहे. काय? आय लव्ह हर. I like the way she is. डॅड, वाह, सो रोमॅन्टिक यार. पण हे तुला कसं कळलं रे? असंच असंच? कसं काय? ए, आवाज कमी कर, बोललो ना. मी ऐकलंय सगळं. माधव, तू मला घाबरतोस? हो, म्हणजे तेही ऐकलंय. आणि माय डिअर सन, तुला मम्माची खूप काळजी आहे तेही कळलंय मला. काका, काका लवकर चल. का ग? काय झालं? आजीने बोलवलंय. आत्याच्या अंगात आलंय. काय? चल चल पुढे, मी आलो. थांब माधव, मी पण येते. निलिमा, तू? बघूया ना काय प्रकार येते. सगळी भूत काढते अंगात आलेली.
आहे तुम्हीच विचारा कोण हा आता? कोण हास तू? विसरलास? मग काय विसरलास? आधी कोण हसते सांग, आमका जाग दे. कळात मी कोण असय, कळात तुमका. पण आता तुम्ही माझो मान द्याव किसरलास. हे बाय आमच्याकडून काय रावला असा तर माफ कर आमका. मी पाया पडते तुझ्या. आई काय झालं? माधवा, त्याच्या अंगात कोणतरी येईल हा रे. माझा हक माका होयो. वय गे बाय सगळा मिळात, पण आधी तू कोण हास ते सांग. मी पाया पडते तुझ्या. हे काय? आत्याच्या अंगात दत्ता, सरिता पाया पडून घेवा. माधव, निलिमा, हो. माधव पाया पड. माधव पाया पडणार नाही. निलिमा काय चालला हा? बघतास ना त्याच्या अंगात तिला हा. ते सो मान ते का देव होयो, नाही तर वाईट होतला. आई काहीही होणार नाही, आणि काही झालंच तर बघू आपण. आपण तुम्ही काय बघता आहात? सगळं आम्हीच बघताव ना. तुम्ही जाता मुंबई, बाकीचं आमका सगळं बघू लागताला. हो, मी जाणारच आहे मुंबईला, पण ह्या सगळ्याचा छडा लावल्यानंतरच. ह्या घरात मी लय, आणि मका माझं मान मिळणार नाही. किती रवायचं मी होय. चाललोय. असं नको करू. मी तुझं सगळं मानपान तुका देते. पूर्वा, जा उदबत्ती घेऊन ये. असलो अर्धवट मान पान नको मका. नाही घराण्यात नारळ देवची रीत रवली नाही काय? माका माझ्या मानाचा फळ मिळू खोया. वय पूर्वा, जा नारळ पण घेऊन ये. जा. बाय कोण हसतो? खैसून नेलीस? हे बघ, या घरावर जर संकट हा ना तर थोपून धर. सगळा बरोबर होय. या घराच्या वंशाचा देव खया. खया या घराची थोरली सून. निलिमा पाया पड गो बा त्याच्या. त्याचा मान ते का देव होयो. बास झालं. काय चाललंय हे सगळं? कसला मान आणि कोणाला द्यायचा? बास झालं छाया तुझं. काय काय करणार आहेस तू अजून? हे सगळं सोंग करण्याची काहीही गरज नाहीये. निलिमा अगो काय करतेस तू? आई, मी जे काय करते ना ते बरोबरच करते. हे सगळं सोंग आहे, मुद्दाम करते ती. छाया, हे बघ, तुला कोणीही काहीही बोलणार नाहीये, कळलं? पण आता शुद्धीवरी. जाऊबाई, काय करतास? तिचो मान तिका देऊक होयो, नाहीतर कोप व्हायचो. वय निलिमा, तिच्या अंगात कोणतरी येला हा. कुणीही अंगात आलेलं नाहीये, सगळी नाटकं आहेत ही. अपमान अपमान केलं जातो माझा. मी चाललोय हसून. बाय मी माफी मागतोय. ते का काय कळणार नाही गो बाय. आई, काय करताय तुम्ही? छाया, तुझ्या अंगात जे कोणी आलं असेल ना, भूत किंवा देवी, ते सगळं बाहेर काढते मी आता. निलिमा, काय करणार आहेस तू? बरेच उपाय आहेत, हिच्यावर कुठला लागू पडतोय ना ते बघूया. वहिनी, तुम्ही काही करू नको हा. हे आमका चालूचा नाही.
आणि हे जे काही चाललंय ना ते मला चालणार नाही. मम्मा प्लीज, तू या सगळ्यामध्ये नको पडूस. मग काय करायचं अर्चिस? काय करायचं सांग ना. तुझ्या डॅड सारखं गप्प बसायचं, बघत राहायचं. पटत नसलं तरी. निलिमा, मी कुठं म्हटलं मला पटत नाहीये म्हणून. पण प्लीज तू यात पडू नको. हे इथे चालतं, होतं. गुड, व्हेरी गुड प्रोफेसर माधव नाईक. मग उभे का आहात आपण? या, पाया पडा ना, पाया पडा. माधव, अरे काय शिकवणार आहेस तू मुलांना? अरे कितीतरी पिढ्या घडवायच्या आहेत तुला. पण मला आता भीती वाटायला लागली आहे. तुझ्याकडून घडणाऱ्या पिढ्या ह्या असल्या सगळ्यावर विश्वास ठेवतील की काय? निलिमा, तसं नाहीये ग. असू, मला या सगळ्या वादात पडायचंच नाही. हे सगळं सॉल्व्ह करायचं. तिच्या अंगावर थंडगार पाणी ओतलं ना की जे काय अंगात शिरलं असेल ते सगळं बाहेर येईल. नाही ना आठवत, सगळ्याचं नाही ना आठवत. लयाक जाताला सगळा, लयाक जाताला. माझं मान मका नाही मिळाक तर कोणाचा भला होता नाही. जासा ता पण जाताला भुकेन मरसात सगळे, सगळ्या लयाक जाताला. माधवा, ऐकतस ना काय बोलता? आई, अरे आता काय खरं नाही रे बाबा. आई, काही होणार नाही. मी बघते. जाऊबाई, तिचा हात सोडा. सरिता थांब. छाया, काय सुरू आहे तुझं? आजारी आहेस. या घरात तुला तुझं स्थान मिळालं नाही. तुला सगळ्यांनी डावललं. तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण राहिल्या. मान्य आहे मला. पण म्हणून घरात स्थान मिळवण्यासाठी हा मार्ग योग्य नाहीये. थांबव हे सगळं. मी नंतर बोलीन तुझ्याशी. निलिमा, काय चालला आया? तुका पटना नाही ना, काय थांबू नकोस. आम्ही बघतो काय करूच आता. जा इसून. प्लीज. सरिता, मान दे तिचा. बाय माझे, ह्या घरावर जर संकट हा ना तर दूर कर. माझ्या लेकरांका सुखात ठेव. माझी थोरली सून हट्टी हा, पण ते काय होऊ दे नको गे बाय. काय झालं वहिनीनू? इकडे ये. कित्या? अरे ये ना, सांगते. काय झाला? कुठे गेला होता? मी विसरलंय. अरे आता कुदळ आणि घमेला घेऊन आलास ना. आता ना कुदळ आणि गमेला ना आज शेतावर गेले होते. काम होती ना आज लय. मग आता कसं आठवलं? असं नेहमी लक्षात ठेवायला शिकायचं. काय ता? जाऊ दे. मग
काम करून दमला असशील ना? नाही, मी नाही दमत कधी. हो का? मग बरं मला सांग, तू असं सारखं हसत का असतोस? माका काय माहित. पण आधी सांगा वहिनी, तुम्ही किती हसलात मगाशी? मला बघायचं होतं, मला तुझ्यासारखं हसता येतंय का ते. मग आता बघू. नाही येत तुमका हसू, आवाज येऊ यो. अच्छा, म्हणजे मोठ्याने हसायचं असतं का? हा, आवाज येऊ यो. आता नाही हसत. बरं बाबा, मला नाही. बरं मला सांग, तुला सगळे खुळा म्हणतात, तुला राग नाही येत? रागवायचं नसतं कधी. रागवतात ना माणसा, ती हसत नाही. आणि वहिनी एक सांगू, जी आपल्या खुळी म्हणतात ना, तीच खुळी असत. वहिनी तुमका हसू घेता, आता आवाज दिलो ना. वहिनी गणेशिलो, गणेशिलो. थांबा. कोण आहात तुम्ही? काकी, थांब गणेश, तू मध्ये बोलू नको. मला ह्यांच्याशी बोलायचं. काय चाललंय तुमचं? तुम्ही जे करताय ते तुम्हाला पटतंय का? हा गणेश या घरातला मुलगा आहे आणि मी त्याची काकी. मला त्याची काळजी वाटते ना, म्हणून मला तुमच्याशी बोलावं लागतंय. या वयात मुलं शाळेत शिकतात, कॉलेजात जातात, आणि तो मात्र या वयात नको ती कामं करतोय, अघोरी विद्या शिकतोय. काय आहे त्याचं भविष्य? त्याच्या आई वडिलांना त्याची किती चिंता वाटतेय याची कल्पना तरी आहे का तुम्हाला? काकी, तू त्यांना काही बोलू नकोस. का नको मी बोलू? अरे, तुझ्या आई वडिलांना, घरात सगळ्यांनाच किती त्रास होतोय हे तुला दिसत नसलं ना, तरी मला दिसतंय. कारण मी सुद्धा एक आई आहे. आणि तुम्ही जे कोणी आहात, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जे काही तुम्ही करताय ना, हा गुन्हा आहे. पुन्हा जर तुम्ही इथे आलात आणि गणेशला वाईट मार्गाने नेण्याचा प्रयत्न केलात तर मी पोलिसात कंप्लेंट करेन. तुमका काय करूचं असं तर करा, पण त्याच्या आधी या सीमेच्या बाहेर येऊन दाखवा. अशा कुठच्याही पद्धतीने तुम्ही मला घाबरवण्याचा प्रयत्न करू नका. मग येवा बाहेर. ठीक आहे. वहिनी थांबा, तुम्ही नको जाऊ बाहेर. अरे पांडू, काही नाही होणार मला. नको वहिनी, यो ना, यो फितवता तुमका, नको बाहेर जाऊ. नाही रे नको पांडू. काय करतोयस पांडू? जा तू ऐसून जा तू. खूप दिवस जिवंत नाही रवाच्यात तुम्ही. जा. वहिनी गेलो तो. गेलो. थँक्यू पांडू. ता काय असता? काही नाही. वहिनी तुम्ही सांभाळून राहा, मी आहे. मला काहीही होणार नाही. मला मारणं एवढं सोपं नाही.